खूप भरकटतं. हो, अगदी. म्हणजे एकतर भूतकाळात अडकलेलं असतं किंवा मग भविष्याची चिंता करत बसतं. बरोबर. आणि आत्ताचा जो क्षण आहे, तो आपण जगतच नाही. म्हणूनच आज आपण एखाद टोले यांच्या द पॉवर ऑफ नाव या पुस्तकावर आधारित एका मराठी विश्लेषणावर बोलणार आहोत. हो, खूप चांगलं पुस्तक आहे आणि त्याचं विश्लेषणही महत्वाचं आहे. हो. तर या विश्लेषणात जे मुद्दे मांडले आहेत ते आपल्याला वर्तमानाचं महत्त्व कसं सांगतात ते बघूया. पहिला प्रश्न हाच येतो की आपलं मन असं सतत भूतकाळ भविष्यात का धावतं? काय म्हणतं विश्लेषण यावर? हां, विश्लेषण अगदी याच मुद्द्यावर भर देतं. म्हणजे काय आहे ना, आपलं मन भूतकाळ आठवून एकतर अपराधी वाटून घेतं किंवा मग राग धरून बसतं. हो, हे होतं खरं. नाहीतर मग भविष्यात काय होईल याची चिंता करत बसतं. आणि यामुळे काय होतं, तर अनावश्यक ताण येतो, भीती वाटते. बरोबर. पण विश्लेषण सांगतं की आपलं खरं जगणं, आपला अनुभव, सगळं काही ते फक्त आत्ता, याच क्षणात आहे. फक्त याच क्षणात. हो. आणि ह्याच क्षणावर लक्ष केंद्रित केलं ना, तर हा सगळा मानसिक त्रास खूप कमी होतो. अच्छा. म्हणजे वर्तमानात लक्ष देणं महत्वाचं. पण मग हे कसं करायचं? म्हणजे मनात तर सतत विचार चालू असतात. अगदी. मग त्या विचारांपासून स्वतःला वेगळं कसं पाहायचं? विश्लेषण म्हणतं की मनाचे निरीक्षक बना, साक्षीदार बना. हे नक्की कसं करायचं? हा मुद्दा थोडा सूक्ष्म आहे. विश्लेषण असं समजावतं की निरीक्षक होणं म्हणजे विचारांना थांबवणं नाहीये. अच्छा. तर त्या विचारांमध्ये वाहून न जाता त्यांना फक्त बघायला शिकणं. तटस्थपणे. बघायला शिकणं. कसं? म्हणजे असं समजा की तुम्ही नदीकिनारी बसला आहेत आणि फक्त पाणी वाहताना बघताय. तसंच विचारांचं आहे. ते येतात, जातात. हं, हं. ते विचार म्हणजे तुम्ही नाही, ही जाणीव महत्वाची आहे. आणि विश्लेषणानुसार जेव्हा तुम्ही असं तटस्थपणे बघता, तेव्हा त्या विचारांची तुमच्यावरची पकड आपोआप कमी होते. ओके. म्हणजे विचारांशी एक अंतर ठेवायचं, सरावाने जमेल कदाचित. हो, सरावानेच जमतं. पण मग अनेकदा तीव्र भावनांचं काय? राग, मत्सर येतो किंवा सतत तुलना करायची सवय असते. हो, बरोबर. त्यावेळेस हे निरीक्षक बनणं कठीण होत असेल ना? याचा आणि अहंकार म्हणजे इगोचा काय संबंध आहे असं विश्लेषण म्हणतं? अगदी महत्वाचा मुद्दा. विश्लेषण म्हणतं की अहंकारच आपल्या बऱ्याच दुःखांचं मूळ आहे. अहंकार म्हणजे कसा? म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वतःला फक्त आपलं शरीर, आपले विचार, आपली पदं किंवा आपल्या वस्तू यांच्याशी जोडून घेतो, तेव्हा तो मी आणि माझं खूप घट्ट होतो. हाच अहंकार. मग इतरांशी तुलना, मत्सर किंवा कुणी काही बोललं की लगेच वाईट वाटणं, अहंकार दुखावला जाणं, हे सगळं सुरू होतं. हो हो, हे अनुभवतो आपण. विश्लेषण स्पष्ट करतं की हा अहंकार आपल्याला वर्तमानात टिकू देत नाही. तो भूतकाळ आणि भविष्यातच गुंतवून ठेवतो. अच्छा. मग या अहंकाराच्या पलीकडे कसं जायचं? स्वतःला या तात्पुरत्या ओळखींच्या पलीकडचं जे अस्तित्व आहे, ती सजगता आहे, ते समजून घेणं महत्वाचं आहे. आणि इथेच ती पेन बॉडी किंवा दुःख शरीर ही संकल्पना येते का? अगदी. ही जरा किचकट वाटते ऐकायला. काय आहे नक्की हे दुःख शरीर? विश्लेषण काय सांगतं याबद्दल? एखादं उदाहरण देता येईल? हो, नक्कीच. विश्लेषणानुसार पेन बॉडी म्हणजे आपल्या आत साचलेल्या जुन्या, न अनुभवलेल्या भावनिक वेदना, दुःख, राग, भीती या सगळ्यांचा एक संग्रह, जणू काही एक एनर्जी फील्ड. जुन्या वेदनांचा संग्रह. हो, भूतकाळातल्या वाईट अनुभवांमधून हे तयार होतं. समजा भूतकाळात कधीतरी अपमान झाला असेल आणि ती वेदना आपण तेव्हा पूर्णपणे व्यक्त केली नसेल किंवा स्वीकारली नसेल, तर ती ऊर्जा आत साचून राहते. ती या पेन बॉडीचा भाग बनते. ओके. मग वर्तमानात थोडीशी जरी तशी परिस्थिती निर्माण झाली की ही पेन बॉडी अचानक जागृत होते, ॲक्टिवेट होते. अच्छा. आणि मग आपण प्रमाणाबाहेर प्रतिक्रिया देतो. म्हणजे खूप जास्त राग येतो किंवा खूप दुःख होतं, जे त्यावेळेच्या परिस्थितीच्या मानाने अवास्तव असतं. अरे देवा. म्हणजे भूतकाळातलं ओझं आपण वर्तमानात आणतो. अगदी. विश्लेषण सांगतं की जेव्हा आपण वर्तमानात पूर्णपणे सजग असतो आणि या तीव्र प्रतिक्रियेला ओळखतो की ही पेन बॉडी आहे, तेव्हा आपण तिला नकळत ऊर्जा देणं थांबवतो. आणि तिची पकड कमी होते. बरोबर. तिची पकड ढिली होते. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा सगळा एक मानसिक आणि भावनिक पातळीवरचा बदल आहे. तर मग विश्लेषण आध्यात्मिक जागृती किंवा स्पिरिच्युअल अवेकनिंग बद्दल काय म्हणतं? याचा संबंध कसा आहे? हां. विश्लेषणानुसार आध्यात्मिक जागृती म्हणजे काहीतरी गूढ किंवा धार्मिक गोष्ट नाहीये. मग काय आहे? तर ती आहे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख.
जेव्हा आपल्याला आतून खोलवर जाणवतं की आपण फक्त हे शरीर नाही, हे मन नाही, या भावना नाहीत, तर आपण या सगळ्यांच्या पलीकडे असणारी शुद्ध सजगता आहोत, कॉन्शियसनेस आहोत, तेव्हा ती जागृतीची सुरुवात होते. अच्छा, ही जाणीव होणं म्हणजे जागृती. हो. मग बाहेरची परिस्थिती कशीही असो, आतली शांतता जास्त महत्वाची वाटू लागते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही जागृती हळूहळू येते किंवा कधीकधी अचानकही येऊ शकते, पण तिचा पाया हा वर्तमानात राहणं हाच आहे, असं विश्लेषण सांगतं. तर एकूणच या चर्चेतून आणि विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की द पॉवर ऑफ नाऊ आपल्याला सतत हेच सांगतं की बाबांनो, खरं आयुष्य, खरा आनंद, खरी शांतता ती फक्त आणि फक्त याच क्षणात आहे. अगदी. भूतकाळ गेला, भविष्य अजून यायचं आहे. हो, आणि वर्तमानात जगायला शिकलो तर विचारांवर, भावनांवर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. पेन बॉडीची पकड सैल होते. बरोबर. आणि विश्लेषण हेही सांगतं की हे फक्त स्ट्रेस कमी करायचं टेक्निक नाहीये. नाही, तर हा स्वतःच्या अस्तित्वाच्या अधिक खोल अनुभवाला स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. जाता जाता एक विचार सोडून जाते, जो या विश्लेषणाचा गाभा आहे असं म्हणूया. कोणता? आपल्या रोजच्या जगण्यात आपण खरंच किती क्षण 100% वर्तमानात असतो? आपलं मन किती वेळ भूतकाळाच्या आठवणीत किंवा भविष्याच्या चिंतेत असतं, याचं कधी निरीक्षण केलंय का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. यावर विचार करायला हवा.